नमस्कार सेविकाताईंनो, आपल्या आवडते चॅनल पोषण शिक्षण माध्यम या चॅनलवर आपले सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। तर आजचा व्हिडिओ हा आपल्या सर्व भगिनींसाठी अत्यंत महत्त्वाचा असा व्हिडिओ आहे। कारण या व्हिडिओमध्ये आपण ज्या सेवा देत आहोत किंवा ज्या शासनाच्या नवनवीन योजना आहेत, जसे लेक लाडकी योजना असो, लाडकी बहीण योजना असो, तर ते खेडोपाड्यावर डोंगरदऱ्यावर अत्यंत प्रामाणिकपणे आणि निस्वार्थ भावनेने आपण ते राबवत आहोत। परंतु ह्या सेवा देत असताना किंवा योजना राबवत असताना शासन नेमकं अंगणवाडीच्या पदरात काय देते त्याविषयी आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये चर्चा करायची आहे। तर दुसरं महत्त्वाचं म्हणजे ज्या सेवा देत आहोत, ज्या योजना राबवत आहोत, तर त्याच्यामध्ये अंगणवाडी सेविकांना कुठल्या प्रकारचा त्रास होत आहे, तर ते आपण काही फोटो आणि व्हिडिओच्या माध्यमातून त्याच्यावर चर्चा करणार आहोत। आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे शासनाने जो निर्णय घेतलेला आहे की अंगणवाडी सेविका असो, आशा वर्कर असो, त्यांचं जर अपघाती निधन झालं किंवा अपघातात त्यांचे अपंगत्व आले असेल, त्यांना 10 लाख आणि 5 लाख मदत करण्याची घोषणा शासनाने केली। तर त्या आर्थिक मदतीचे आपण सर्व भगिनींनी मनापासून स्वागत केलेले आहे। परंतु माझ्या मते जर तुम्हाला त्या अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करांच्या कामाची दखल घेऊन आर्थिक मदत करून त्यांचे कुटुंब सुरळीत चालावे हे तुम्ही ठरवले असेल, तर त्यांची मरणाची वाट का पाहावी? तर त्या ह्यात आहे, तर त्यांच्या मानधनात वाढ करावी किंवा त्यांना वेतन श्रेणी लागू करून त्यांना आर्थिक मदत केल्यास हरकत नाही। आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस असो, आशा वर्कर असो, तर त्यांचे अपघाती निधन झाले किंवा अपघातात अपंगत्व आले असेल, तर तुम्ही आर्थिक मदत करण्यापूर्वी जर त्यांच्या कुटुंबामध्ये कोणी जर पात्र महिला असेल, तर त्यांना सेवेत समावेश करून घेण्यास हरकत नाही। आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे आपण जे सेवा देत आहोत किंवा ज्या योजना राबवत आहोत, त्या कामाचं ओझं बघून अंगणवाडी सेविकांनी जर मानधनाचा विषय जर शासनासमोर मांडला आणि त्या शासनाने कुठले वक्तव्य केले, तर आपल्या ज्या अंगणवाडी सेविका ताई आहेत, जयश्री झावरे, खडकवाडी गावठाण, तर त्या अंगणवाडीचा संवाद देखील आपण इथं बघणार आहोत। तर त्यांनी जेव्हा मानधनाचा विषय मांडला आणि दादांनी त्यांच्यावर जे वक्तव्य केलं, त्यानंतर त्यांनी जे झणझणीत उत्तर दिले त्याचा व्हिडिओ देखील आपण इथं बघणार आहोत। आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे ह्या सर्व अडचणी आपण कुठेतरी शासनाच्या निर्देशनास आणून द्यायला पाहिजे आणि त्यांच्याकडनं लेखी स्वरूपात आश्वासन घ्यावे हे नक्कीच। तर 6 ऑगस्ट रोजी जो राज्यव्यापी धरणे आंदोलन होणार आहे, तर त्याच्यामध्ये आपण सर्व भगिनींनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हायचं आहे आणि जे आपले काम आहे, जो आपला त्रास आहे, जे आपले मागणे आहे, ते आपण शासनाला कुठेतरी त्याची जाणीव करून द्यायची आहे। आणि त्यानंतर आपल्याला जो होणारा त्रास आहे तो आपण फोटो आणि व्हिडिओच्या माध्यमातून इथं चर्चा करणार आहोत। स्क्रीनवर जो फोटो दिसत आहे, तर तो आपल्या सगळ्या परिचयाचा आहे। ह्या अंगणवाडी सेविका आहेत। ह्या आपल्या कार्यक्षेत्रात काम करत असताना ज्यावेळेस त्यांनी योजनेची पूर्ण माहिती दिली आणि एका कुटुंबात फक्त 2 महिला ज्या मुली आहेत त्या पात्र राहतील, अशा प्रकारे त्यांनी संवाद केला। परंतु त्या कुटुंबाने कुठल्याही प्रकारचं त्यांचं ऐकून न घेता त्यांना मारहाण केलेली आहे, ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे। परंतु हे कुठंतरी शासनाने त्याची दखल घेतली पाहिजे आणि अशा प्रकारची जर घटना घडत असेल, तर शासनाने अंगणवाडी सेविका असो किंवा मदतनीस असो, आशा वर्कर असो, त्यांच्या हिताचा निर्णय नक्कीच घेतला पाहिजे। त्यानंतर अशा शासनाने दिलेल्या वस्तूची तोडफोड देखील काही ठिकाणी करण्यात आलेली आहे, तर ह्याचं देखील कुठंतरी दखल घेतली पाहिजे आणि पाठपुरावा केला गेला पाहिजे। त्यानंतर हा बघा, हा व्हिडिओ आहे। तर ज्या अंगणवाडी सेविका आपल्या कार्यक्षेत्रात काम करत असताना त्यांनी शासनाने नेमून दिलेल्या वयाच्या अटीनुसार त्यांनी जेव्हा या व्यक्तीस सांगितले, परंतु ते कुठलंही न ऐकता जे त्या अंगणवाडी सेविकेला शिवीगाळ करणे किंवा अंगणवाडीस नुकसान पोहोचवण्याचा देखील इथं प्रयत्न त्यांनी केलेला आहे। हे अशा प्रकारच्या ज्या घटना घडत आहेत, तर त्याचं कुठेतरी दखल शासनाने ही घेतली पाहिजे। त्यानंतर जे आपल्या जयश्री झावरे ताई आहेत, तर त्यांनी आपले मत कसे मांडलेले आहेत आणि त्यांनी जे झणझणीत उत्तर दिलं आहे ते देखील आपण बघणार आहोत। मैत्रिणींनो, मी आज आपल्यासाठी खास व्हिडिओ बनवलेला आहे। शासनाने आपल्याला ज्या वेगवेगळ्या योजनांमध्ये सहभागी करून घेतलेला आहे व त्या योजनेचं काम आपण निष्पक्षपातीपणे करत आहोत, प्रामाणिकपणे करत आहोत। परंतु या कामाची पावती आपल्याला खरंच मिळते का? या कामाची दखल सरकार खरंच घेतंय का? खरंच त्यांना आपल्या कामाबद्दल आत्मीयता आहे का? बरोबर मैत्रिणींनो, ओळखलं तुम्ही? कालच्याच सभेमध्ये दादांनी आपल्याला 1 लाख पगार दिला तरी तुमचं भागणार नाही असं वक्तव्य केलं। हसू येतं मैत्रिणींनो त्यांच्या बालिश बुद्धीचं।
इतिहास साक्षी आहे की आजपर्यंत आपण 1,00,000 पगार त्यांना कधी मागितलंच नाही, कारण आपल्या सर्वांना माहितीये की अंथरुणाच्या बाहेर आपण पाय पसरणारच नाही. आजपर्यंत त्यांनी सांगावं पुराव्यानिशी की 1,00,000 पगाराची मागणी आम्ही त्यांच्याकडे कधी केली नाही, कारण आम्ही आमच्या साच्याच्या बाहेर जाणारच नाही. अंथरुणाच्या बाहेर पाय पसरणार नाही. आम्ही जेवढं काम करतो आम्ही त्याचाच मोबदला मागतोय. सरकार आपल्याला 500 रुपये रोज म्हणजे 15,000 रुपये महिन्याकाठी मानधन देऊ शकत नाही. ते 1,00,000ची काय अपेक्षा त्यांच्याकडून करतात? मायबाप सरकारला हीच विनंती आहे की सर्व योजना मात्र तुम्ही दर दिवसाआड तुम्ही सर्व योजना बनवता ते कोणाच्या विश्वासाच्या अधीन राहून. आज फील्ड लेवलला काम करणारी फक्त आणि फक्त अंगणवाडी सेविका आहे. तुम्ही त्यांच्या विश्वासावर सर्व योजना काढत आहात आणि आम्हीही त्या विश्वासास पात्र ठरत असून आम्ही सर्व योजना या चोखपणे पार पाडत आहोत. अगदी आमच्या काही माता भगिनींना मोबाईलवर काहीही येत नाही, ऑनलाईन माहिती भरता शिकल्या आहेत, भरण्याचा प्रयत्न करत आहात. आम्ही शासनाने आणलेली लाडकी लेक योजनेचे फॉर्म भरता कागदपत्र गोळा करता ही वेळ आली होती. हे फॉर्म जास्त सबमिट होत नव्हते. त्याच्या आधीच तुम्ही पुन्हा माझी लाडकी बहीण योजना आणली. आता पुन्हा त्या योजनेची कार्यवाही करताना ती योजना तळागाळापर्यंत राबवताना आम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावं लागलंय. आज अंगणवाडी मध्ये सकाळी 9 वाजता येऊन मुलांची प्रार्थना आहे, अंगणवाडीची स्वच्छता आहे, आहार आहे, रजिस्टर भरणे आहे, मुलांना शिकवणे आहे, पूर्व प्राथमिक शिक्षण देणं आहे, ऑनलाईन हजेरी भरणे आहे, मोबाईलवर काम करणं आहे. सर्व गोष्टी आम्हाला रोजच्या रोज कराव्या लागतात आणि या सर्व गोष्टींच्या व्यतिरिक्त आम्ही ही शासनाची कामं करत आहोत, प्रामाणिकपणे करत आहोत. मग मला असं वाटतं की दादा तुम्ही आमचा विचार करायला काही हरकत नाही, कारण आम्ही तुमची सर्व कामं करतो. मग तुम्ही आमचा विचार तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा करणार, हे नाही चालणार. तुम्हाला जर वेळ भेटेल तेव्हा आमचा विचार करायचा असेल तर मात्र वेळीच आम्ही तुमचा विचार नक्की करू. आज एवढा कामाचा उपद्व्याप वाढला आहे की आम्हाला शाळेमध्ये मुलांना शिकवायला वेळच भेटत नाही. पालकांचे सारखे फोन चालू असतात योजनेसंबंधी, कागदपत्र गोळा करा, हे नाही ते नाही, चालेल का नाही चालेल का. अर्धवेळ कर्मचारी तुम्ही आम्हाला घोषित केलंय दादा, परंतु आम्ही 24/7 जनतेच्या सेवेतच आहोत. तुमची सेवा काय आमची सेवा काय. रात्री 8 वाजले 10 वाजले पालकांचे फोन येतात, मॅडम एवढेच कागदपत्र आहे, कुठण्यात नाव नाही, योजनेत बसाल का, काय करावं लागेल मॅडम, आधार कार्ड नाही मॅडम, काय करावं लागेल मॅडम, उत्पन्नाचा दाखला लागेल का, रेशन लागेल का, मतदान कार्ड आहे पण 15 वर्ष जुनं नाही, चालेल का. त्यांना तर सांगू शकत नाही ना आम्हाला दुपारी 2 पर्यंतच विचारा. आमच्या सर्वेतले आहेत ते, आमच्या गावातले आहेत, आम्हाला तर वेळी अवेळी उत्तर देणं अपेक्षितच आहे. तर दादा अर्धा वेळ ही संकल्पना तुम्ही काढूनच टाका. दुसरा एक मेन प्रश्न आहे की एक मागच्या आठवड्यामध्ये आपले माननीय जिल्हाधिकारी सालीमठ सर राहुरी विभागात कनगर, गणेगाव, राऊर फॅक्टरी, गुहा या मार्गे आले होते. गणेगावच्या सभेमध्ये अर्थातच सर्व अंगणवाडी सेविका तिथे उपलब्ध होत्या. योजनेचा आढावा घेण्यासाठी ते आले होते. तर अंगणवाडी सेविकांना काही त्यांनी प्रश्न उत्तरं केली, माहिती घेतली आणि त्यानंतर त्यांनी अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नावर उत्तर देताना सांगितलं. त्यांचे प्रश्न होते की दादा जात नाही वेबसाईट, नारी शक्ती दूत ऍप मधून जात नाही माहिती, सर्व्हर डाउनलोड असतो असं वगैरे वगैरे. तर त्यांनी सांगितलं त्यावेळेस की तुम्ही वेबसाईट पहाटे जास्त चालते. हसू आलं असेल तुम्हाला, बरोबर ना. वेबसाईट मध्ये पहाटे जास्त चालते, सकाळी जास्त चालते, रात्री जास्त चालते. तर त्यावेळेस फॉर्म भरा. खूप सोयीस्कररित्या म्हटले रात्री फॉर्म भरा, पहाटे फॉर्म भरा. पण त्यांना त्या प्रोसेस मध्ये माहित नाहीये का ओटीपी लागतो, जो ओटीपी घेतल्याशिवाय फॉर्म सबमिट होत नाही. मग रात्री पहाटे पालकांना फोन करून ओटीपी घेणार का, ही बाब कितपत योग्य आहे. आणि रात्री पहाटे काम करायचं आहे तर मग आम्ही अर्धवेळ कर्मचारी कसे, आम्हालाही आमचं कौटुंबिक आयुष्य आहे. रात्री पहाटे आम्ही काम कसं करू शकतो. आणि मी तर म्हणते चला करू, पण कारण मानधनी कर्मचाऱ्यांपुढं कर्मचाऱ्यांना काही पर्यायच नसतो, काम तर त्यांना करावंच लागतं. मग काम तर आम्ही करणारच आहोत, पण त्या कामाचा जर आम्हाला योग्य मोबदला भेटत नसेल तर मात्र आम्ही नाराज आहोत सरकारवर. सर्व कामे आम्ही तुमची करतो, सर्व योजना आम्ही यशस्वीरित्या राबवतो, परंतु आम्हाला मात्र आमच्या कामाचा योग्य मोबदला तुम्ही द्यायला पाहिजे. आमची तुम्हाला एवढीच विनंती आहे.
तर ह्या ताईने खूप सुंदर अशा प्रकारे उत्तर दिलेलं आहे आणि ते कुठेतरी सत्य आहे. कारण आपण अर्धवेळ कर्मचारी नाहीत. आपण रात्री 1:30 ते 2 वाजेपर्यंत योजनेचे काम करत असतो आणि त्यानंतर आपले जे काम आहे ते आपण प्रामाणिकपणे पार पाडत असतो. तर याचा कुठेतरी शासनाने विचार केला पाहिजे. त्याच्यामुळे आपण राज्यव्यापी जे धरणे आंदोलन 6 ऑगस्ट रोजी होणार आहे त्याच्यात मोठ्या प्रमाणाने सहभागी व्हावे आणि हा व्हिडिओ आपण जास्तीत जास्त आपल्या भगिनीपर्यंत शेअर करावे, ही आशा करते. धन्यवाद.